विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, जय शिवराय मित्रांनो। तर मित्रांनो बघा, मी 2-3 दिवसापूर्वी ज्या स्वतःला तथाकथित राष्ट्रीय कीर्तनकार म्हणतात अशा सुनीता आंधळे यांचा मी व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनल अपलोड केला होता। त्यावरती मी माझं मत आणि त्या काय म्हटल्या त्यावरती माझं मत जे काय ते मत मी व्यक्त केलं होतं। त्यानंतर मला 2-3 महाराज लोकांचे फोन आले। फोन करून त्यांनी मला धमकीवादा इशारा दिला की तुम्ही आताच्या आता त्यांची क्लिप तुम्ही डिलीट करा, नाहीतर तुम्हाला परिणाम भोगावे लागतील। आता मित्रांनो, परिणाम भोगावे लागतील म्हणजे काय? आणि त्याच्यानंतर त्यांनी मला असं पण सांगितलं का तुम्ही हिंदू नाहीत का, मग तुम्ही त्यांना सपोर्ट का करता सुषमा अंधारेंना, ते आपल्या याच्या धर्माविरुद्ध बोलतात, हिंदू धर्माविरुद्ध बोलतात, असं त्यांनी मला सांगितलं। आपण मित्रांनो बघा, एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे आणि विशेषतः जे 2-4 टाळकी जे स्वतःला वारकरी संप्रदायातील कीर्तनकार म्हणतात त्या टाळक्यांनी विशेष गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की बाबा मी आणि जवळजवळ सगळाच समाज जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा आहे, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना मानणारा समाज आहे। ह्या अशा तुमच्यासारख्या 2-4 टाळक्यांना जे स्वतःला राष्ट्रीय कीर्तनकार म्हणतात त्यांना घाबरणारा मराठी समाज नाही, मराठी समाज नाही। तेव्हा ही गोष्ट ह्या सगळ्या टाळक्यांनी इथे लक्षात ठेवली पाहिजे। तर मित्रांनो, झाले काय, आता वेळ आलेली आहे का ह्या लोकांना कीर्तनकार का म्हणायचं आणि यांना कीर्तनकार म्हणजे काय ते समजतं का आणि वारकरी संप्रदाय म्हणजे काय ते समजतं का? आता बघा मित्रांनो, आता हे लोक आणि किंबहुना जेवढेही कीर्तनकार आहेत ते त्यांचं कीर्तन झाल्यावरती म्हणतातच ना, बोलिले लेकुरे वेडी वाकडे उत्तरे क्षमा करा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, म्हणतातच ना। म्हणजे त्याचा अर्थ तरी त्यांना कळतो का? त्याचा सरळ सरळ अर्थ माझ्यासारख्या सामान्य वारकरी माळकरी माणसाला समजलेला अर्थ असा आहे की बाबा ह्या काय आता मी जी काय कीर्तनामध्ये मी जी सेवा दिलेली आहे त्या सेवेमधनं माझ्याकडनं काही चुकीचं वक्तव्य केलेलं असेल, कुणाकडनं काही रागाच्या पोटी, कुणाच्याकडनं काही द्वेषापोटी जे काही चुकीचं माझ्याकडनं केलेलं असेल ते वक्तव्य जे आहे त्याच्या प्रती मला तुम्ही माफ करा। तर म्हणजे तुम्ही भगवंताची माफी मागता ना, मग प्रश्न आला कुठे? जर तुम्ही माफी मागायला लायक आहात तर 2009 साली जे बोलल्या सुषमा अंधारे, त्या सुषमा अंधारेंनी आता माफी मागितलेली आहे, सगळ्या जगासमोर माफी मागितलेली आहे, त्यांना पण माफी मागायचा अधिकार आहे ना। मग तुम्ही त्यांना माफ का करत नाही? माफ करायला पाहिजे ना। आओ पासायदानामध्येच ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलेलं आहे, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्यला हो, म्हटलेलं आहे ना। का तुमच्या डोक्यात हे पण नाहीये? त्यांनी म्हटलेलं आहे भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, म्हणजे सगळ्यांचं जे काय आहे सगळ्यांमध्ये मैत्रभाव जो आहे तो जुळला पाहिजे म्हटलंय ना। मग वाद कुठे आहे का हे पण तुम्हाला कळत नाही? तर मुळामध्ये मित्रांनो यांना समजूनच घ्यायचं नाहीये काय झालेलं आहे। यांनी एका विशिष्ट पक्षाची सुपारी घेतलेली आहे आणि मुळामध्ये म्हणजे यांना हिंदू धर्मच कळलेला नाही। अहो जे कीर्तनकार बिग बॉसच्या घरामध्ये जाऊन आलेले आहेत ते कीर्तनकार हिंदू धर्म सांगतात, हिंदू धर्म म्हणजे काय ते सांगतात, आणि जे बिग बॉसच्या घरातून जाऊन आलेले कीर्तनकार परत नारदाच्या गादीवरती जाऊन बसतात, हा त्यांना अधिकार आहे का? तो तरी त्यांनी विचार करायला पाहिजे। असे हे कीर्तनकार मित्रांनो, हे कीर्तनकारांना समाज जो आहे तो समाज मान्य नाही, ते स्वतःलाच राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून घेतात। आणि विशेष म्हणजे मित्रांनो काय झालेलं आहे, ते असे भासवतात की आम्ही वारकरी संप्रदायाचे जे काय आहेत नेते आहोत काय वगैरे 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 आहोत। पण मित्रांनो, ह्या लोकांना खरंच कळतं का कीर्तन म्हणजे काय कळतं का? अहो कीर्तन म्हणजे बघा, ज्यावेळेस साधारणतः इसवी सन 1200च्या आसपास ज्यावेळेस ज्ञानेश्वर माऊलींनी जे काय ओव्या लिहिल्या, अभंग लिहिल्या, तर मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे यांना अभंग म्हणजे काय ते सांगायची गरज आहे। जे कधीही भंग न पावणारे त्याला अभंग म्हणतात। त्या काळातले अभंग आता पण आपण बघतो ते सर्वसामान्यांना त्याची भाषा कळत नाही। आणि दुर्दैवानं त्या काळामध्ये जे काय आहे बहुजन समाजाला शिक्षणाचा अधिकार नव्हता, कारण त्या काळामध्ये परिस्थिती तशी होती। आत्ताची परिस्थिती आणि साधारण 900 वर्षापूर्वीची परिस्थिती, 800-900 वर्षाची परिस्थिती यामध्ये खूप फरक आहे। आणि मग त्यावेळेस जे काय कीर्तनकार होते ते कीर्तनकार कसे होते? अहो तुकाराम महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचे नाणे भरलेले हंडे दिले, त्यावेळेस तुकाराम महाराज काय म्हटले? हे सगळे आम्हाला मृत्तिके समान माती समान आहे। आणि आपण काय करता? बिदागी लाखाच्या आत 2 लाख 3 लाख त्याशिवाय तर कमी नाही। ठीक आहे, घ्या तुम्ही, तुम्हाला पोट प्रपंच आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण त्याला काही प्रमाण तर काहीच नाही। कुठे तुकाराम महाराज आणि कुठे तुम्ही?
आणि मग ते जे कीर्तन असतं, मग त्यावेळेस त्यावेळेस जे कीर्तनकार होते ते कीर्तनकार काय करायचे मित्रांनो, रात्रीच्या वेळेस कष्टकरी जे आहे, काबाड कष्ट करणारे शेतकरी लोक, मजूर लोक हे सगळे एका ठिकाणी गावामध्ये गोळा करायचे, त्यांना ह्या पूर्ण अभंगाचं निरूपण करून सांगायचे आणि मग ते जे काही समजून सांगायचे लोकांना त्याला कीर्तन असे म्हणतात. आजकालचं कीर्तन कसं आहे मित्रांनो, आल्यानंतर सुरू 2-4 सासू सुनाचे डायलॉग, नवरा बायकोला काय म्हटला, बायको पोरला काय म्हटला, 2-4 विनोद केले आणि संपलं. याला कीर्तन म्हणतात, हे यांना सांगायची गरज आहे. मित्रांनो बघा, आता झालंय काय, तर हे जे आहे टाळकी ते म्हणजे गुंड आहेत का काय असं वाटायला लागलं. अहो मी बघतो प्रत्येक क्लिपमध्ये 60-70 वर्षाचे कीर्तनकार सुद्धा भर कीर्तनामध्ये धमकी देतात, आम्ही त्यांना बघून घेऊ, आम्ही त्यांचा कार्यक्रम करू, फाडून टाकू, तोडून टाकू. अरे तुम्ही गुंड आहात का कीर्तनकार आहात काय ते कळायला मार्ग नाही. पहिली गोष्ट अशी आहे मित्रांनो, हे 2-4 टाळकी म्हणजे वारकरी संप्रदाय नाही. वारकरी संप्रदाय हा खूप सुसंस्कृत आहे आणि वारकरी संप्रदाय सगळ्यात जुना आहे, सहनशील आहे, सहिष्णू आहे. आणि ह्या लोकांनी जे आहेत, ही 2-4 टाळकी आहेत, या लोकांनी वारकरी संप्रदायाला काळीमा फासण्याचं काम चाललं आहे. पण विशेष महत्त्वाची बाब म्हणजे कुठलाही कीर्तनकार जो आहे तो यांच्या वक्तव्यांचा विरोध करत नाही. कुठलाही कीर्तनकार यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत नाही. पण मला आज ज्या काय आहेत, आपल्या ताई आहेत, हरिभक्त परायण ज्या आहेत, ज्योतिताई जाधव म्हणून आहे सिंदखेड राजाच्या. तर मित्रांनो, ह्या माऊलींनी जे आहे एक त्यांनी चांगला जो आहे म्हणजे आत्ताची जी काही सद्य परिस्थिती आहे, कीर्तन म्हणजे काय आहे आणि कीर्तनकारांचा आणि राजकारणांचा काही एक काडी मात्र संबंध नसतो, तर हे सांगण्याचा त्यांनी चांगला प्रयत्न केला आहे. आणि विशेष म्हणजे त्यांचे धन्यवाद मानले पाहिजे, कारण इतक्या सगळ्या कीर्तनकारांमधून त्या ज्या महिला आहेत त्या महिलेनं सुद्धा त्यांनी पुढे येऊन डेअरिंग केली आणि जी सत्य काय आहे ती बाजू मांडली. मित्रांनो बघा, पुढचा प्रश्न असा आहे, कीर्तनात आपण सांगतो ना, परश्री आम्हाला रुक्मिणी समान. जर परश्री समजा रुक्मिणी माते समान आहे, तर मग इतक्या गलिच्छ भाषेमध्ये तुम्ही बोलूच कसे शकता, तो मोठा प्रश्न आहे मित्रांनो. तर आता एकंदरीत असं वाटतं मित्रांनो का ह्या लोकांनी जे आहे, ह्या लोकांनी एका विशेष राजकीय पक्षाची जी आहे ती सुपारी घेतलेली आहे, सुपारी घेऊन कार्यक्रम चालू आहे. ही लोक जशी कीर्तन सुपारी घेऊन करतात का, जी मोजकी मी म्हणतोय 2-4 टाळकी, बाकीचे सगळे वारकरी संप्रदाय चांगला आहे, बाकीचे सगळे कीर्तनकार चांगले आहेत, फक्त हे 2-4 टाळकी जे आहेत ते का जे सुपारी घेऊन कीर्तन करतात, तसेच हे लोक सुपारी घेऊन आता त्यांनी फक्त कार्यक्रम राबवला आहे भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे गटाचा. कारण मित्रांनो बघा, तुम्ही बघा, अहो युगे 28 विटेवरी उभा, वामांगे रखुमाई दिशे दिव्य शोभा, ही आपल्या विठ्ठलाची आरती आहे, विठू माऊलीची आरती आहे. अहो तुम्ही काल हे जे 2-4 टाळक्यांनी लोक गोळा केली आणि मुंबईमध्ये तुम्ही जे काही आंदोलन मोर्चा काढला, त्यामध्ये एकनाथ शिंदे गटाची शिवसेना त्याच्यात सामील झाली आणि तिथे तुम्ही प्रतिकात्मक रूपामध्ये विठ्ठल आणि रुक्मिणीला उन्हात अनात फिरवलं. लाज वाटली पाहिजे तुम्हाला, लाज. अहो विठ्ठल रुक्मिणी विटेवरती चांगले दिसतात, आपली पांडुरंग आहे, विठू माऊली आहे, ती फक्त विटेवरतीच चांगली दिसते आणि तुम्ही त्यांना भर रस्त्यामध्ये तुम्ही त्यांना फिरवलं. तुम्हाला काय हिंदू धर्म ढेकळ कळाला? तो माझा आक्षेप आहे मित्रांनो. आणि जे बिग बॉस सारख्या याच्यामधून जाऊन येतात, साऱ्या दुनियेला माहिती आहे बिग बॉसचा खेळ कसा आहे, त्या बिग बॉसमध्ये जे जाऊन येतात आणि ते आपल्याला हिंदू धर्म शिकवतात, तेव्हा मित्रांनो खरंच त्यांच्या विचारांची लाज वाटते. मित्रांनो बघा, आता काय आपल्याकडे म्हणाय, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्म करत राहा, तुम्ही फळाची अपेक्षा करू नका. पण इथं पहिल्यांदा फळाची अपेक्षा असते, 50,000 दिले तर येईल, लाख दिले तर येईल. हे कसले कीर्तनकार मित्रांनो. आता बघा मित्रांनो, काय झालेलं आहे, मला पण त्यांच्यासारख्या गलिच्छ भाषेमध्ये बोलता येतं, बोलू शकतो, पण आपली ती संस्कृती नाही, परंपरा नाही. कारण मित्रांनो, वारकरी संप्रदाय हा खूप सुसंस्कृत आहे आणि वारकरी संप्रदाय आणि राजकारण याचा दुरान्वयही संबंध नाही. कारण मित्रांनो, वारकरी हा कधीच राजकारणामध्ये जात नाही. पण मित्रांनो, झालंय कसं का, यांनी एक टार्गेट ठरवलं आहे की उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि सुषमा अंधारे यांचा जो काय आहे त्यांनी सुपारी घेऊन कार्यक्रम करायचा, हा त्यांनी एक एकंदरीत कार्यक्रम ठरवला आहे. आता मित्रांनो बघा, आपण काय म्हणतो, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. आता मित्रांनो बघा, संत तुकाराम महाराजांनीच म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं बघा त्यांनी, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. ऐका जी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सात्य करा, कराल ते हित सत्य करा, कोणाही जीवाचा न घडावा मत्सर,
का वर्म वर्म सर्वेश्वर पूजनाचे तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे. आता मित्रांनो बघा, काही लोक मला कॉमेंट्समध्ये टाकतील, वाचून सांगतो. मी पहिल्यांदाच सांगितलेलं आहे, मी फक्त वारकरी आहे, माळकरी आहे. माझी इतकी लायकी नाही आहे की मला इतकं मोठं ज्ञान आहे. मी एकदम अज्ञानी माणूस आहे. पण मला जेवढं कळतं, मला जेवढं सांगता येतं, मला जेवढं कळतं आणि त्या कळण्यामधून तरी मला असं जाणवतं की ह्या लोकांनी सुपारी घेतलेली आहे, बाकी काही नाही. आणि हे लोक कीर्तनकार म्हणायच्या लायकीचे नाहीत. तर मित्रांनो, त्याचा अर्थ असा होतो की हे सगळं जग जे आहे, हे सगळं जग विष्णुमय आहे. वैष्णवांचा एकच धर्म आहे आणि वैष्णवांचा धर्म हा एकत्र सर्वत्र तोच आहे. माणसामध्ये भेद करणे ही एक अमंगळ बाब आहे. आणि हे भक्तजन, तुम्ही भगवंताचे श्रवण चिंतन करून आपले जे काय आहे हित साध्य करून घ्या. आपल्या हातून कोणाही जीवाचा मत्सर घडू नये, हीच खरी ईश्वर भक्ती आहे. आणि तुकाराम महाराज सांगतात की शरीराच्या कुठल्याही अवयवाला दुःख झाले तर ते संपूर्ण शरीराला आणि तसेच हे संपूर्ण शरीरातील जीवाला जाणवते. त्याप्रमाणे विष्णुमय जगातील कोणत्याही जीवाचा मत्सर जर आपल्या हातून झाला तर तो ईश्वराचा मत्सर आहे. मित्रांनो, कसं आहे, कुणाही व्यक्तीचा जर आपण मत्सर केला तर तो ईश्वराचा मत्सर केल्यासारखा आहे, असं स्वतः जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात. तर मग ह्या ज्या कीर्तनकार, हे स्वतःला राष्ट्रीय कीर्तनकार म्हणतात, ह्या लोकांना काही ढेकळं कळले तुकाराम महाराज, ती महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो. त्या गोष्टीची आपल्याला लाज वाटते आम्हाला. आता मित्रांनो बघा, आजकालची जी कीर्तन आहे तर त्या आजकालच्या कीर्तनांमध्ये फक्त काय होतं, जे आहेत म्हणजे चांगले कीर्तनकार पण आहेत समाजामध्ये, पण हे जे मी गोष्ट करतोय सुपारी घेऊन कार्यक्रम करणाऱ्या, एका राजकीय पक्षाची सुपारी घेणाऱ्या लोकांची गोष्ट करतोय, ही गोष्ट वारंवार नमूद करावी लागते. कारण काही लोक माझी क्लिप चालवतील का यांनी कीर्तनकारांवरती टीका केली. तसं नाही मित्रांनो, मी काय म्हणतोय, राजकीय पक्षांची सुपारी घेऊन कार्यक्रम करणारे, स्वतःला तथाकथित राष्ट्रीय कीर्तनकार म्हणणारे कीर्तनकार कीर्तनामध्ये काय करतात, सासू जावयाचे काय भांडणं, सासू सासऱ्याची भांडणं, नवरा बायकोची भांडणं, पुरवयांची भांडणं, पोराटोळांची भांडणं, टिंगलटवाळ्या केल्या, झालं कीर्तन. यातून काय समाज प्रबोधन होणार मित्रांनो. तर हे समाज प्रबोधन करण्याच्या लायकीचे कीर्तनकारच नाही मित्रांनो, यांना मी कीर्तनकारच मानत नाही. तर ही बाब इथे जी काय ती लक्षात घेण्यासारखी आहे मित्रांनो. आणि बाकी मी काय म्हणतो, मला असं म्हणायचं मित्रांनो, का जो महाराज जास्त मानधन घेतो तो महाराज सगळ्यात मोठा, या भ्रमात आपण राहू नका. जे मानधन घेतात ना त्या माणसांना आणि त्या कीर्तनकारांना खरोखरच ज्ञान असतं, ही गोष्ट डोक्यातून काढून टाका. कारण मित्रांनो, मानधन जास्त घेतलं म्हणजे बाबा एकदम ज्ञानी महाराज आणि त्याला एकदम सगळं माहिती आहे, असं काही नाही मित्रांनो. आणि मला एक म्हणायचं मित्रांनो, आपणच कीर्तनामध्ये सांगताना वाल्ह्याचा वाल्मिकी होऊ शकतो, ह्या महाराष्ट्रामध्ये वाल्ह्याचा वाल्मिकी होऊ शकतो. तर मग आता समजा सुषमा अंधारेंनी 2009 साली चूक केली, त्यावेळेस आपण झोपले होते का? इतके वर्ष आपण झोपले होते का? बरं ठीक आहे, आपण स्वतःला जे काय म्हणतो, आपण प्रत्येक कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उदो करता, चांगली गोष्ट आहे, करायलाच पाहिजे. पण ज्यावेळेस त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला होता त्यावेळेस कुठे गेले होते कीर्तनकार? त्यावेळेस काय ढेकळं खायला गेली होती? हा एक विचार करण्याचा प्रश्न आहे मित्रांनो. ज्या वेळेस महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान झाला त्यावेळेस यांचं काय होतं, काय म्हणायला पाहिजे, त्यावेळेस यांचे डोके काय मती खात होते, काय खात होते? आत्ताच काय यांना इतकं हे झालं का? म्हणजे फक्त आणि फक्त त्यांनी का असं ठरवलंय का फक्त ह्या बाईला संपवायचं का? म्हणजे तुम्ही त्यांना मारूनच टाकणार? अहो 60-60 वर्षाची, 70-70 वर्षाची म्हातारे जे काय म्हातारे कीर्तनकार, ते सुद्धा कीर्तनामध्ये सांगतात आम्ही यांचा कार्यक्रम करू, फाडून टाकू, तोडून टाकू. अरे तुम्ही गुंड आहात का कीर्तनकार आहात? आणि तुमची जर अशी भाषा असेल तर तुम्ही कीर्तनकार म्हणायच्या लायकीचे नाहीत. अहो कीर्तनकार कुठे असतो? आपण कुठे? कुठलाही कीर्तनकार साधू संत हा स्थितप्रज्ञ असतो. कोणत्याही परिस्थितीमध्ये जे काय आहे त्याच्या मेंदूचा ताबा हा कधी सुटत नाही. पण आपण बेताल झालात, बेताल. हे फक्त प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आपण करत आहात असं म्हणायची वेळ आली. तर मित्रांनो, मला हा अट्टहास का करावा लागतो? कारण मला 2-3 जणांनी फोन करून सांगितलं तुम्ही हिंदू नाहीत का आणि तुम्ही हिंदू धर्माची पाठराखण का करत नाही? अरे तुम्हाला हिंदू धर्म काय ढेकळं कळाला? जर तुम्हाला हिंदू धर्मच कळत नाही तर तुम्ही आम्हाला शिकवायची गरज नाही. तर मित्रांनो, हा एकंदरीत भाग मला याच्यासाठी करावा लागला कारण मला धमकीचे फोन दिले. पण मित्रांनो काय आहे, आम्ही घाबरणारे नाही. कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे लोक आहेत, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना मानणारी माणसं आहोत. आम्ही घाबरणारे नाही. आणि मुळात म्हणजे तुम्हाला आम्ही मानतच नाही कीर्तनकार, कारण तुम्ही त्या लायकीचेच नाही आहेत.
म्हणून मित्रांनो हा एवढा अट्टहास जो आहे तो मला करावा लागला आणि त्यांना आणि नंतर ह्या जे काय आहे तथाकथित कीर्तनकार त्यांना त्यांच्याच भाषेमध्ये मला जेवढा समजावण्याचा मी छोटासा प्रयत्न केला तो प्रयत्न मला करावा लागला. कारण मित्रांनो कसं आहे, कारण मित्रांनो त्यांनी जरी लाजा सोडल्या आणि त्यांनी जरी स्वतःची बुद्धी गहाण टाकली, पण आपण तर नाही टाकू शकत. आपण तरी त्यांच्यासारख्या निर्लज्ज भाषेमध्ये बोलू शकत नाही. म्हणून मित्रांनो काय हे मी सांगण्याचा प्रयत्न केला. आता पण सांगतो, आपण कुणाला घाबरत नाही, घाबरायचं नाही, घाबरण्याचं कारणच नाही. मुळात म्हणजे हे 2-4 टाळकी म्हणजे वारकरी संप्रदाय नाही. अरे वारकरी संप्रदाय पाहायचा तुम्हाला, चला पंढरपूरला, चला आळंदीला. ज्यावेळेस वारी असते, ज्यावेळेस पंढरपूरची यात्रा असते, त्यावेळेस जो महापूर येतो भक्तांचा, तो खरे वारकरी संप्रदाय. अरे तुमची लायकी नाही. आणि मी आता त्रिवार सांगतो का तुमची कीर्तनकार म्हणायची, तुम्हाला कीर्तनकार म्हणायची तुमची लायकी नाही. तर मित्रांनो आजच्या भागापुरतं इतकंच. जे माझ्या मनाला वाटलं ते मी बोलण्याचा प्रयत्न केला. का यातून जे तुम्हाला चांगलं घेता येईल ते फक्त घेण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला वाईट वाटले विचार तर सोडून द्या. चला फक्त असं म्हणा का माणूस आला, याला आम्ही बघितलं, 2-4 मिनटं बघितलं, हा काय माणूस आम्हाला ऐकायच्या लायकीचा नाही म्हणून सोडून द्या. आणि मित्रांनो जर आपला व्हिडिओ ज्याला चांगला वाटला असेल त्याच माणसांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाकीच्या लोकांची आपल्याला गरज नाही, कारण मित्रांनो आपण हे पैशासाठी करत नाही. तर मित्रांनो आजच्या भागामध्ये इथपर्यंतच थांबतो. परत नवीन एखाद्या भागामध्ये असेच परफेक्ट विचार घेऊन लवकरच भेटू. तोपर्यंत मित्रांनो जय महाराष्ट्र. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.